एक मिनिट थांबा. पाऊस थांबा, होऊ दे सुरू तर होत्या. नाही नाही अजून ते एकच रोल करतात त्यांचे. सुनील भाई मी त्यांच्याकडेच बघतो, बाकी बघतच नाही. पटवू नंतर आपण मुख्यमंत्रीकडे. अनेक ठिकाणी जे आहे पाणी साचलेलं आहे. मोठमोठ्याला जे रस्ते ट्रॅफिक जामचा सामना लोकांना करावा लागतोय. एकंदरीत नालेसफाईवरनं बऱ्याचदा तुम्ही पण नाव. काल आपण रात्रभर पाऊस पाहिला असेल मुंबईमध्ये, आणि पहिल्या रात्रीच्याच पावसामध्ये मुंबईत, आता मी तो टिपिकल शब्द वापरणार नाही, मुंबईची झाली तुंबई वगैरे, कारण हे खूप आम्ही आधी पण पाहिलेलं आहे आणि मला मुंबईला कुठचाही दुसरा शब्द वापरलेला आवडत नाही. पण मुळात हेच प्रश्न आहेत की जे आम्ही सातत्याने गेले 2-3 महिने ज्या व्हिजिट्स केल्या, ओरडून सांगत होतो की नालेसफाई पूर्ण झालेली नाहीये किंवा जी यंत्रणा आहे ती पूर्ण कामाला लागली नाहीये, किंबहुना आम्ही जे सांगत होतो की मान्सून पूर्वीच्या ज्या बैठका आहेत आता सत्ता आल्यानंतर तरी घ्यायला सुरुवात करा. गेले 4 वर्ष देखील तुमच्या हातातच सत्ता होती, प्रशासक होते, पण हे सगळं कुठेही काम झालेलं दिसत नाहीये. आणि पहिल्या पावसात मुंबईचे काय हाल झाले होते आपण पाहताय. एकीकडे पाऊस झालाय हा 23-24 तारखेला, म्हणजे जवळपास 1 महिना उशिरा. सगळी कामं, रस्त्याची कामं असतील, इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील, नाल्यांची कामं असतील, गटारांची कामं असतील, हे सगळं पूर्ण करायला तुम्हाला 1 महिना अधिकचा मिळाला. आणि ते सगळं होऊनही आज तुम्ही पाहता अंधेरी सबवे असेल, गांधी मार्केट वगैरे तो परिसर, म्हणजे तिथे आम्ही खरं तर फ्लड फ्री करून दाखवलेलं. आणि फ्लड फ्री करून झाल्यानंतर देखील आज तुम्ही पंप चालू नाही करू शकलात, आज तुम्ही यंत्रणा कुठेही ऍक्टिव्ह नाही करू शकलात. काल मुंबई एअरपोर्टवरची अनेक विमानं देखील ही रद्द झालेली आहेत. ही परिस्थिती ही काही विकसित भारतची चित्र नाही आहेत. तुम्ही सांगू शकाल 2047 साठी थांबा म्हणजे पूर येणार नाही, पण आत्ताचं काय हे तुम्ही आज उत्तर देणं गरजेचं आहे. पाणी स्वतः पाहणी करायला गेलेला असताना एका ठिकाणी त्यांच्या समोरच एक माणूस उघड्या मॅन्युअल मध्ये पडला. मला वाटतं सध्याच्या ज्या महापौर आहेत त्यांना मुंबईत काय चाललंय त्यापेक्षा ढाकामध्ये काय चाललंय ह्याच्यात जास्ती रस आहे, जास्ती इंटरेस्ट आहे. आणि म्हणून कदाचित ते बघत असतील, त्यांच्या डोळ्यासमोर ढाकाचं चित्र असेल बांगलादेशमधले, आणि मुंबईत फिरतायत असं त्यांचं ते व्हर्च्युअल रियालिटीमध्ये झालेलं आहे. ज्या प्रकारे मुंबईत पाणी साचल्याची परिस्थिती आहे, महापौर म्हणत की पहिला पाऊस आहे मुंबईचा, स्वागत केलं पाहिजे. मुंबईत किंवा देशामध्ये पाऊस हा खरा अर्थमंत्री असं म्हटलं जातो देशासाठी, पण आज आपण पाहतोय जी काही कामं गेल्या 3-4 महिन्यात ह्यांचेच काही फोटो, मग असं बोट दाखवताना मग हा नाला साफ झालाय का, तो नाला साफ झालाय का, जे काही आरोप लावले, ज्यांना ब्लॅकलिस्ट केलं त्यांनाच परत कॉन्ट्रॅक्ट दिले, हे सगळे घोळ घालून पुन्हा एकदा महापौरांच्या समोरच एका मॅन्युअलमध्ये आपण पाहिलं असेल, पहिल्यांदा हे चित्र पाहिलं मी, की महापौर बघतायत आणि त्यांच्या समोर मॅन्युअलमध्ये कोणतरी एक व्यक्ती पडलेली आहे. मुद्दा हाच येतो की मुंबईची काळजी ही कशी घ्यायची हे तर ह्याच्यावर तुम्हाला मी सांगणार नाही, कारण तुम्हाला कधी मुंबईची काळजी नव्हतीच. पण ज्या कॉन्ट्रॅक्टरबद्दल काळजी आहे, ज्या बिल्डरांबद्दल काळजी आहे, त्या कॉन्ट्रॅक्टर्सबद्दल त्यांची कामं कशी झालीत ह्याची तर काळजी घ्या. नालेसफाईचा पाहणी दौरा जवळपास महिनाभर चालला. महापौर असतील, उपमहापौर असतील, लोकांनी वेगवेगळे दौरे केले, आरोप प्रत्यारोप देखील करण्यात आला, मात्र महापौर आणि उपमहापौरांमध्ये जे वाद होते ते लोकांसमोर आले, पण कुठेही जे पाहणी दौरा होता त्याच्यातून काय साध्य झालंय समोर आलेलं नाही. आज मुंबईला बुडवून दाखवलेलं नाही, हे आपल्या समोर आहे. त्याचबरोबर सत्ताधारी आमदार करू मात्र या सगळ्यामध्ये ज्या प्रकारे पाणी साचतं त्या मुंबईकरांना रेल्वे असेल, रस्ते वाहतूक असेल, याचा विळंब होतोय सातत्यानं. नाही, प्रत्येक मुंबईकर टॅक्स पेअर आहे, पण मुंबईला परतावा काय मिळतो केंद्र सरकारकडून, महाराष्ट्राला परतावा काय मिळतो ह्याच्यात एक वेगळा विषय आपण करूच. पण महत्वाची गोष्ट हीच आहे की आता पण पाहिलं असेल गेले 1-1.5 महिना मुंबईमध्ये पाण्याचे टँकर हे वाढले होते. मुंबईत पाण्याचे कट्स हे 10% सांगत असताना देखील जवळपास 40 ते 50% पाण्याचा कट होता. अनेक ठिकाणी पाण्याचा दाब नव्हता. आणि हे सगळं झाल्यानंतर अचानक काल पाऊस आला आणि महापौरांसमोरच एक मॅन्युअलमध्ये व्यक्ती पडलेली आहे. म्हणजे ना तुम्हाला धड पाण्याचा दुष्काळ किंवा टंचाई सांभाळता येते आणि ना तुम्हाला धड पाण्याची अतिवृष्टी सांभाळता येते. पाऊस नाही सांभाळता येत, अतिवृष्टी पण झाली नव्हती काल रात्री. त्याचबरोबर एआय जनरेटेड पंपिंग स्टेशन किंवा जे मॉनिटरिंग स्टेशन होते ते एआय जनरेटेड होते, मात्र ते फेल ठरत का आता? मला वाटतं काय झालंय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि दुसऱ्या बाजूला
ह्या प्रशासकामध्ये नॅचरल स्टुपिडिटी ह्या दोघांमध्ये जो वाद चालू झालेला आहे त्यांनी आपली मध्ये फसगत होते. काल मुंबईचे भाजपचे अध्यक्ष मराठी म्हणतो. मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आहेत हे प्रादेशिक ज्यावेळेला दौरा महापौरांचा असायचा त्यावेळेला ते सक्रिय असायचे आणि यावेळेला मुंबईमध्ये पाणी साचणार नाही मुंबईकरांना यावेळेला दिलासा मिळेल असं दिलासा म्हणजे कोणाला दिलासा मिळाला तर कॉन्ट्रॅक्टरना दिलासा मिळाला. आणि महत्वाची गोष्ट मी तुम्हाला परत एकदा हीच सांगेन, ना तुम्ही डिसॅलिनेशनचा प्लांट पूर्ण करू शकलात गेल्या 4 वर्षामध्ये आणि ना तुम्ही जे काही आम्ही रेन वॉटर होल्डिंग टँक्स करत होतो ते पूर्ण करू शकलो. आणि सुव्यवस्था उरला नाही का हा एक प्रश्न निर्माण असेल, कारण का एका ट्रेनमध्ये जमावमध्ये एका माणसाने एका भयानक आहे तो व्हिडिओ, आम्ही पण पाहिला. पण मुंबईमध्ये काय महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ही अशीच आहे. बरं, गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्री असून देखील आज आपण पाहतोय अनेक औचित्याचे मुद्दे देखील इथे सादर केले गेले. अनेक वेगळे आमदार बोलत आहेत, सत्ताधारी असतील, विरोधी पक्षातले असतील, पण नोंद कोण घेतं? सर, आज मुंबई में कई जगहों पे पानी हो बरोबर, दिल्लीत काही झालं तर नेहरूंवर जातात, मुंबईत काही झालं तर आमच्यावर येतात. मुद्दा हा आहे की गेले 4 वर्ष तुमच्याकडे हातात सगळ्या सत्ता होती, वरपासून खालपर्यंत ट्रिपल इंजिनचं सरकार होतं. केंद्र सरकार तुमचं, राज्य सरकार तुमचं, महानगरपालिकेत प्रशासक तुमचे. मग आम्ही जे काही सल्ले तरी देतो ते तरी घ्या. घटना आहे त्याचा उद्या निकाल लागणार आहे. ही परदेशी केस आहे ज्याचा निकाल सगळ्यात लवकर लागतो आहे. न्याय मिळेल असं वाटतं. पहिलं उद्याचा निकाल तर येऊ दे. सर, जिस तरीके से मुंबई में आज कई जगहों पे वाटर लॉगिंग हुआ है, ऋतु तावड़े जी ने भी पहाड़ी की है, क्या लगता है नाले? नहीं, उनका मुंबई के मेयर अभी जो करंट मेयर है उनका ज्यादा फोकस बांग्लादेश और ढाका पे है, मुंबई में नहीं है. तो एक वर्चुअल रियलिटी वर्ल्ड में वो जी रही है. लेकिन जो हम कहते आए हैं कि अगर आप देखें तो पानी की कमतरता अभी तक थी, कल तक थी, तो उस कमतरता को दूर करने के लिए आपने डिसैलिनेशन का ना प्रोजेक्ट शुरू किया जो हमने आगे लेके गए थे, आपने वो रद्द कर दिया था. अभी कहीं आपके मन में आया और अभी जाके रेन वाटर होल्डिंग टैंक्स भी नहीं किए, तो आपको ना बरसात संभालने आती है ना उसकी कमतरता. उनके सामने ही गिर गया. बिल्कुल, आपने तो वो वीडियो भी देखा होगा. सच्चाई यही है कि बीजेपी सिर्फ कॉन्ट्रैक्टर्स और बिल्डर्स की पार्टी रही है अब, और उन्हीं का उनसे ही प्यार है. आज शाम को 5 बजे ओम बिरला जी के साथ आपके 2 सांसद की मुलाकात है, जो अक्षय बगावती सांसद है, उनका रजिस्ट्रेशन रद्द करने की मांग. बिल्कुल, आज 5 बजे उसका हियरिंग है और हम यही अपेक्षा करते हैं कि हमें न्याय मिले और इस देश के संविधान का पालन हो. मुंबई ट्रेन की स्टैम्पिंग की एक मुद्दा सामने आई है. बहुत सारी ऐसे बातें पूरे महाराष्ट्र में हो रही है. कानून व्यवस्था की आप देखो धज्जियां उड़ रही है, लेकिन ना गृह मंत्री सीरियस है ना सरकार सीरियस है. केईएम हॉस्पिटल का नाम बदलने के लिए बातें तो सिर्फ यही होती है, नाम बदलो, चेहरा बदलो, सिंबल बदलो, परिस्थिति कब बदलेगी? जो केएम हॉस्पिटल के लिए जो मदद होनी जरूरी है, जो सपोर्ट मिलना जरूरी है, वो भी तो दे. वापस एक बार यूनिफॉर्म Last सिविल एक कोड और को में. लेके चर्चाएं हो रही है. आप इस मुद्दे के कल हमने यही कहा है कि यूनिफॉर्म सिविल कोड पहले पेश तो हो, दूसरी बात उसके मेरिट्स पे बात होगी और तीसरी बात यूनिफॉर्मिटी हर एक चीज में होनी चाहिए. ईडी, आईटी, सीबीआई की जो रेड्स होती है, जो एक्शंस होती है, वो कितने सत्ताधारी पक्ष पे हुए वो भी तो बताए. सर, बंदूक से जवाब देंगे, बम गिराएंगे, ऐसी भाषा संजय दीना पाटिल कर रहे हैं. किधर से? संजय दीना पाटिल भाषा कर रहे हैं कि हम बम गिराएंगे, बंदूक से यानी वो जवाब देंगे कौन से क्या बम क्या शिवसैनिकों को. फिर वो ऑपरेशन टुडू आगे नहीं, यानी कुछ अलग बात कर रहे थे कि बम यानी बॉम्ब के बाद आरक्षित असतात, बीएमसी आरक्षित असतात, 300हून जास्त हे विकण्यात आलेले आहेत. प्रशासकीय राज्यात मुद्दा हाच आहे की आपण पाहिलं असेल प्रत्येक गोष्टीत त्यांनी घोटाळा केलेला, भ्रष्टाचार केलेला आहे आणि म्हणून जे आम्ही व्हाईट पेपर सतत मागत आहोत ते देण्याची त्यांची हिंमत नाही आहे. एसआईटी ने आज राम मंदिर में जो चोरी हुई थी इसका रिपोर्ट सामने लाया है. कोर्ट में वो पेश किया जाएगा. राम मंदिर या हमारा जो रामलला का मंदिर है, आपने देखा होगा तब शिवसेना पार्टी ने देखिए पार्टी फंड से उनको पैसे दिए थे, फंड दिए थे. यही बात है कि हम सारे भक्त हैं. आज हमारे दिल पे ठेच हुई है कि यही राम मंदिर से, यही रामलला की भूमि से भाजपा ने पैसे चुराए, उनके जो ट्रस्ट है उनके लोगों ने पैसे चुराए हैं. और आज देखिए तो मध्य प्रदेश के उज्जैन के भी शहर में घोटाला हुआ है. धन्यवाद. स्लिप हो रहा है, नीचे नीचे जा रहा है.
पाऊस थांबा होऊ दे सुरू तर होत्या नाही नाही अजून ते एकच रोल करतायत त्यांचे मी त्यांच्याकडेच बघतो बाकी बघतच नाही पटवू नंतर आपण मुख्यमंत्री करू काल रात्रीपासून शहराच्या अनेक ठिकाणी जे आहे पाणी साचलेलं आहे. मोठमोठ्याले जे रस्ते तिथे ट्रॅफिक जामचा सामना लोकांना करावा लागतंय. एकंदरीत नालेसफाईवरनं बऱ्याचदा तुम्ही पण नावं घेतलेलं आहे. काय सांगाल? काल आपण रात्रभर पाऊस पाहिला असेल मुंबईमध्ये आणि पहिल्या रात्रीच्याच पावसामध्ये मुंबईत आता मी तो टिपिकल शब्द वापरणार नाही मुंबईची झाली तुंबई वगैरे कारण हे खूप आम्ही आधी पण पाहिलेलं आहे आणि मला मुंबईला कुठचाही दुसरा शब्द वापरलेला आवडत नाही पण मुळात हेच प्रश्न आहेत की जे आम्ही सातत्याने गेले 2-3 महिने ज्या व्हिजिट्स केल्या ओरडून सांगत होतो की नालेसफाई पूर्ण झालेली नाहीये किंवा जी यंत्रणा आहे ती पूर्ण कामाला लागली नाहीये किंबहुना आम्ही जे सांगत होतो की मान्सून पूर्वीच्या ज्या बैठका आहेत आता सत्ता आल्यानंतर तरी घ्यायला सुरुवात करा गेले 4 वर्ष देखील तुमच्या हातातच सत्ता होती प्रशासक होते पण हे सगळं कुठेही काम झालेलं दिसत नाहीये आणि पहिल्या पावसात मुंबईचे काय हाल झाले आहेत आपण पाहताय एकीकडे पाऊस झालाय हा 23-24 तारखेला म्हणजे जवळपास 1 महिना उशिरा सगळी कामं रस्त्याची कामं असतील इन्फ्रास्ट्रक्चरची कामं असतील नाल्यांची कामं असतील गटारांची कामं असतील हे सगळं पूर्ण करायला तुम्हाला 1 महिना अधिकचा मिळाला आणि ते सगळं होऊनही आज तुम्ही पाहता अंधेरी सबवे असेल गांधी मार्केट वगैरे तो परिसर म्हणजे तिथे आम्ही खरं तर फ्लड फ्री करून दाखवलेलं आणि फ्लड फ्री करून झाल्यानंतर देखील आज तुम्ही पंप चालू नाही करू शकलात आज तुम्ही यंत्रणा कुठेही ऍक्टिव्ह नाही करू शकलात काल मुंबई एअरपोर्टवरची अनेक विमानं देखील ही रद्द झालेली आहेत ही परिस्थिती ही काही विकसित भारतची चित्र नाही आहेत तुम्ही सांगू शकाल 2047 साठी थांबा म्हणजे पूर येणार नाही पण आत्ताचं काय हे तुम्ही आज उत्तर देणं गरजेचं आहे पाणी बचाव स्वतः रस्त्याची पाहणी करायला गेले आणि पाहणी करायला गेलेला असताना एका ठिकाणी त्यांच्या समोरच एक माणूस उघड्या मॅन्होल मध्ये पडला आणि त्यांना मला वाटतं सध्याच्या ज्या महापौर आहेत त्यांना मुंबईत काय चाललंय त्यापेक्षा ढाकामध्ये काय चाललंय ह्याच्यात जास्ती रस आहे जास्ती इंटरेस्ट आहे आणि म्हणून कदाचित ते बघत असतील त्यांच्या डोळ्यासमोर ढाकाचं चित्र असेल बांगलादेशमधले आणि मुंबईत फिरतायत असं त्यांचं ते व्हर्च्युअल रियालिटीमध्ये झालेलं आहे आदित्यजी ज्या प्रकारे मुंबईत पाणी साचल्याची परिस्थिती आहे महापौर म्हणत आहेत की पहिला पाऊस आहे मुंबईचा स्वागत केलं पाहिजे मुंबईत किंवा देशामध्ये पाऊस हा खरा अर्थमंत्री असं म्हटलं जातो देशासाठी पण आज आपण पाहतोय जी काही कामं गेल्या 3-4 महिन्यात ह्यांचेच काही काही फोटो मग असं बोट दाखवताना मग हा नाला साफ झालाय का तो नाला साफ झालाय का जे काही आरोप लावले ज्यांना ब्लॅकलिस्ट केलं त्यांनाच परत कॉन्ट्रॅक्ट दिले हे सगळे घोळ घालून पुन्हा एकदा महापौरांच्या समोरच एका मॅन्होलमध्ये आपण पाहिलं असेल पहिल्यांदा हे चित्र पाहिलं मी की महापौर बघतायत आणि त्यांच्यासमोर मॅन्होलमध्ये कोणतरी एक व्यक्ती पडलेली आहे मुद्दा हाच येतो की मुंबईची काळजी ही कशी घ्यायची हे तर ह्याच्यावर तुम्हाला मी सांगणार नाही कारण तुम्हाला कधी मुंबईची काळजी नव्हतीच पण ज्या कॉन्ट्रॅक्टरबद्दल काळजी आहे ज्या बिल्डरांबद्दल काळजी आहे त्या कॉन्ट्रॅक्टर्स बद्दल त्यांची कामं कशी झालीत ह्याची तर काळजी घ्या नालेसफाईचा पाहणी दौरा जवळपास महिनाभर चालला महापौर असतील उपमहापौर असतील लोकांनी वेगवेगळे दौरे केले आरोप प्रत्यारोप देखील करण्यात आला मात्र रिझल्ट महापौर आणि उपमहापौरांमध्ये जे वाद होते ते लोकांसमोर आले पण कुठेही जे पाणी दौरा होता त्याच्यातून काय साध्य झालंय समोर आलेलं नाही आज मुंबईला बुडवून दाखवलेलं नाही हे आपल्या समोर आहे त्याचबरोबर सत्ताधारी एक एक करू एक एक करू. प्रत्येक मुंबईकर टॅक्सपेअर आहे मात्र या सगळ्यामध्ये ज्या प्रकारे पाणी साचतं त्या मुंबईकरांना रेल्वे असेल रस्ते वाहतूक असेल याचा विळंब होतोय सातत्यानं नाही प्रत्येक मुंबईकर टॅक्स पेअर आहे पण मुंबईला परतावा काय मिळतो केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला परतावा काय मिळतो ह्याच्यात एक वेगळा विषय आपण करूच पण महत्वाची गोष्ट हीच आहे की आता पण पाहिलं असेल गेले 1-1.5 महिना मुंबईमध्ये पाण्याचे टँकर हे वाढले होते मुंबईत पाण्याचे कट्स हे 10% सांगत असताना देखील जवळपास 40 ते 50% पाण्याचा कट होता अनेक ठिकाणी पाण्याचा दाब नव्हता आणि हे सगळं झाल्यानंतर अचानक काल पाऊस आला आणि महापौरांसमोरच एक मॅनहोलमध्ये व्यक्ती पडलेली आहे म्हणजे ना तुम्हाला धड पाण्याचा दुष्काळ किंवा टंचाई सांभाळता येते आणि ना तुम्हाला धड पाण्याची अतिवृष्टी सांभाळता येते पाऊस नाही सांभाळता येत अतिवृष्टी पण झाली नव्हती काल रात्री त्याचबरोबर एआय जनरेटेड पंपिंग स्टेशन किंवा जे मॉनिटरिंग स्टेशन होते ते एआय जनरेटेड होते मात्र ते फेल ठरत का आता मला वाटतं काय झालंय की आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि दुसऱ्या बाजूला ह्या प्रशासकामध्ये नॅचरल स्टुपिडिटी ह्या दोघांमध्ये जो वाद चालू झालेला आहे त्यांनी आपली मध्ये फसगत होते काल मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आहेत मराठी म्हणतं मुंबईचे भाजपचे अध्यक्ष आहेत हे नागेशोबतचा ज्यावेळेला दौरा महापौरांचा असायचा त्यावेळेला ते सक्रिय असायचे आणि यावेळेला मुंबईमध्ये पाणी साचणार नाही मुंबईकरांना यावेळेला दिलासा मिळेल दिलासा म्हणजे कोणाला दिलासा मिळाला तर कॉन्ट्रॅक्टरांना दिलासा मिळाला
आणि महत्वाची गोष्ट मी तुम्हाला परत एकदा हीच सांगेन, ना तुम्ही डिसॅलिनेशनचा प्लांट पूर्ण करू शकलात गेल्या 4 वर्षामध्ये, आणि ना तुम्ही जे काही आम्ही रेन वॉटर होल्डिंग टँक्स करत होतो ते पूर्ण करू शकलो. कायदा आणि सुव्यवस्था उरला नाही का, हाच एक प्रश्न निर्माण होतोय. कारण का एका ट्रेनमध्ये जमावमध्ये एका माणसाने एका भयानक आहे तो व्हिडिओ, आम्ही पण पाहिला. पण मुंबईमध्ये काय, महाराष्ट्रामध्ये तुम्ही पाहिलं असेल, कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती ही अशीच आहे. बरं, गृहमंत्री स्वतः मुख्यमंत्री असून देखील आज आपण पाहतो अनेक औचित्याचे मुद्दे देखील इथे सादर केले गेले. अनेक वेगळे आमदार बोलत आहेत, सत्ताधारी असतील, विरोधी पक्षातले असतील, पण नोंद कोण घेतं? जी सर, आज मुंबई में कई जगहों पे पानी हो बरोबर, दिल्लीत काही झालं तर नेहरूंवर जातात, मुंबईत काही झालं तर आमच्यावर येतात. मुद्दा हा आहे की गेले 4 वर्ष तुमच्याकडे हातात सगळ्या सत्ता होती, वरपासून खालपर्यंत ट्रिपल इंजिनचं सरकार होतं. केंद्र सरकार तुमचं, राज्य सरकार तुमचं, महानगरपालिकेत प्रशासक तुमचे. मग आम्ही जे काही सल्ले तरी देतो ते तरी घ्या. नसलापूरची घटना आहे, तर नसलापूरची घटना आहे, त्याचा उद्या निकाल लागणार आहे. ही पहिलीची केस आहे, त्याचा निकाल सगळ्यात लवकर लागत आहे. न्याय मिळेल असं वाटतं. पहिलं उद्याचा निकाल तर येऊ द्या. सर, जिस तरीके से मुंबई में आज कई जगहों पे वाटर लॉगिंग हुआ है, तो तावड़े जी ने भी पहाड़ी की है, क्या आपका एनालिसिस? नहीं, उनका मुंबई के मेयर अभी जो करंट मेयर है उनका ज्यादा फोकस बांग्लादेश और ढाका पे है, मुंबई में नहीं है. तो एक वर्चुअल रियलिटी वर्ल्ड में वो जी रही है. लेकिन जो हम कहते आए कि अगर आप देखें तो पानी की कमतरता अभी तक थी, कल तक थी. तो उस कमतरता को दूर करने के लिए आपने डिसैलिनेशन का ना प्रोजेक्ट शुरू किया, जो हमने आगे लेके गए थे, आपने वो रद्द कर दिया था. अभी कहीं आपके मन में आया, और अभी जाके रेन वाटर होल्डिंग टैंक्स भी नहीं किए, तो आपको ना बरसात संभालने आती है ना उसकी कमतरता. उनके सामने ही गिर गया. बिल्कुल, आपने तो वो वीडियो भी देखा होगा. सच्चाई यही है कि बीजेपी सिर्फ कॉन्ट्रैक्टर्स और बिल्डर्स की पार्टी रही है अब, और उन्हीं का उनसे ही प्यार है. आज शाम को 5 बजे ओम बिरला जी के साथ आपके 2 सांसद की मुलाकात है, जो अक्षय बगावती सांसद है, उनका ऑब्जेक्शन रद्द करने की मांग. बिल्कुल, आज 5 बजे उसका हियरिंग है, और हम यही अपेक्षा करते हैं कि हमें न्याय मिले और इस देश के संविधान का पालन हो. वही ट्रेन की स्टैंडिंग की एक मुद्दा सामने आई है. बहुत सारी ऐसे बातें पूरे महाराष्ट्र में हो रही है. कानून व्यवस्था की आप देखो धज्जियां उड़ रही है, लेकिन ना गृहमंत्री सीरियस है, ना सरकार सीरियस है. केईएम हॉस्पिटल का नाम बदलने के लिए बातें तो सिर्फ यही होती है, नाम बदलो, चेहरा बदलो, सिंबल बदलो. परिस्थिति कब बदलेगी? जो केएम हॉस्पिटल के लिए जो मदद होनी जरूरी है, जो सपोर्ट मिलना जरूरी है, वो भी तो थे. वापस एक बार यूनिफॉर्म Last सिविल एक कोड को और में. लेके चर्चाएं हो रही है. आप इस मुद्दे की कल हमने यही कहा है कि यूनिफॉर्म सिविल कोड पहले पेश तो हो, दूसरी बात उसके मेरिट्स पे बात होगी, और तीसरी बात यूनिफॉर्मिटी हर एक चीज में होनी चाहिए. ईडी, आईटी, सीबीआई की जो रेड्स होती है, जो एक्शंस होती है, वो कितने सत्ताधारी पक्ष पे हुए वो भी तो बताए. सर, बंदूक से जवाब देंगे, बम गिराएंगे, ऐसी बात संजीवनी पाटिल कर रहे हैं. किधर से? संजीवनी पाटिल भाषा कर रहे हैं कि हम बम गिराएंगे, बंदूक से यानी वो जवाब देंगे. कौन से, क्या बम, क्या शिवसैनिकों को तोड़ो, ऑपरेशन तोड़ो, आगे नहीं, यानी कुछ अलग बात कर रहे थे कि बम, यानी बॉम्ब के बाद. आरक्षित असणारे बीएमसी आरक्षित असणारे 300 जास्त हे विकण्यात आलेले आहेत प्रशासकीय राज्यात. मुद्दा हाच आहे की आपण पाहिलं असेल प्रत्येक गोष्टीत त्यांनी घोटाळा केलेला, भ्रष्टाचार केलेला आहे, आणि म्हणून जे आम्ही व्हाईट पेपर सतत मागत आहोत ते देण्याची त्यांची हिंमत नाहीये. एसआईटी ने आज राम मंदिर में जो चोरी हुई थी इसका रिपोर्ट सामने लाया है. कोर्ट में वो पेश किया जाएगा. राम मंदिर, या हमारा जो रामलला का मंदिर है, आपने देखा होगा तब शिवसेना पार्टी ने देखिए पार्टी फंड से उनको पैसे दिए थे, फंड दिए थे. यही बात है कि हम सारे भक्त हैं. आज हमारे दिल पे ठेच हुई है कि यही राम मंदिर से, यही रामलला की भूमि से भाजपा ने पैसे चुराए, उनके जो ट्रस्ट है उनके लोगों ने पैसे चुराए हैं. और आज देखिए तो मध्य प्रदेश के उज्जैन के भी शहर में घोटाला हुआ है. धन्यवाद.